आज राज्याला सखूला घराबाहेर ठेवायची. कारण काय बाबाजी? हे तू ठरव. आभाळ कोसळलं तरी सखू घराबाहेर असली पाहिजे राज्याला. रमाई, अगं कुठे होतीस? किती उशीर झालाय बघ. ए, तुम्हाला जाब विचारणार मला? भोचकपणा करू नकोस. कुठे गेली होतीस, कशासाठी गेली होतीस, तुला काय करायचंय? उशीर झालाय म्हणे. मला कळत नाही का? कुक्कुला बाळ आहे का मी? अगं नाही ग रमाई, पण आपल्या इथलं बाळ, अगं शंभू बाळ रमाई रमाई करत होतं माहितीये, आणि मला पण काळजी वाटत होती ग रमाई. हा, अगं काही नाही, मठात गेले होते. बाबाजींनी बोलवलं होतं. का एवढ्या रात्री? अगं काळजीनेच विचारतेय रमाई. बाबाजी कशासाठी बोलवणार? तर सखूसाठी. सखूसाठी? बाबाजींनी सखूला आज रात्री शिक्षा करायला सांगितली. काय सांगतेस? काय शिक्षा करूयात सांग. तिला ना रमाई आपण रात्रभर दळण करायला लावूयात. नाही नाही नाही, तिला आपण गोधड्या शिवायला लावूयात. 5 ते पण रात्रभर बसून. तसं काही करायचं नाहीये. बाबाजींनी जे सांगितले ना तेच आपण करूया. गुरु झिंगरोबांच्या मनात काहीतरी आहे, त्यामुळे बाबाजींनी आज रात्री सखूला घराबाहेर ठेवण्याची आज्ञा केली. काय रात्रभर फक्त घराबाहेर ठेवायचंय? मग तू काय इतकी तणावात होतीस? तणावात नाहीये ग. मी विचार करत होते, सखूला घराबाहेर ठेवण्यासाठी काय निमित्त पुढे करू शकते. आणि मुख्य म्हणजे दिगूला कळू न देता हे सगळं करावं लागणार आहे. नाही तर तो अडथळा निर्माण करणार नक्कीच. फार चतुराईनं सगळं योजावं लागणार आहे. कुठे आहेत कुठे त्या महाराणी? राणी कुठे असणार आहेत? राजाच्या दालनात. आवडती राणी ना राजाची. बघावं तेव्हा रीतभात सोडून, मान मर्यादा गुंडाळून निर्लज्जासारखी दिगूच्या खोलीतच असते. नागोजी नागोजी कुल गुरु नागोजी 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 कुल गुरु नागोजी. जय झिंगरोबा. जय जिंगोबा. ये इकडे बघ. मी काय सांगतोय तुला? म्या घाबरावायला नाही आलेलो तुला, कुंटा बळकट करायला आलोय. नागोजी नागोजी कुल गुरु नागोजी 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 कुल गुरु नागोजी. वाटेल ते झालं तरी आजच्या राज्याला सखू संपायलाच हवी. नागोजी नागोजी कुल गुरु नागोजी 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 कुल गुरु नागोजी. आणि तिला संपवताना जो कोणी अडथळा आणल त्याला बी संपवायचं. मग तिच्या घरचे आले तरी आयगाई करायची नाही, त्यांना बी संपवायचं. आणि काही झालं तरी सखू आज सुटता कामा नये. नागोजी नागोजी कुल गुरु नागोजी नागोजी नागोजी. सखू आज मरायलाच पाहिजे. नागोजी नागोजी कुल गुरु नागोजी 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 कुल गुरु नागोजी. खास तुझ्यासाठी आज राज्याला सखू एकटीच अंगणात असेल अशी व्यवस्था केली. अशी व्यवस्था केली. सकू, जे तुझ्या स्वतःच्याच अंगाशी येईल त्यापासून लांब राहा. आणि आता स्वतःच्या संसाराकडे बघ. कळतंय का? हो. आणि मुख्य म्हणजे
आता तू रमाईचं मन जिंकलंयस, तेव्हा तिचा पदर धरून राहा आणि तिची अधिकाधिक मर्जी कशी राखता येईल हे बघ. म्हणजे घरात शांतता आणि आनंद नांदेल. झाल्या का गप्पा? अगं रमाई, नाही म्हटलं सुनबाई, आहोंशी गप्पा झाल्या असतील तर सासूबाईंसाठी सुद्धा जरासा वेळ काढा. नाही, मलाही हितगुज करायचंय ना तुझ्याशी. तोंडात ना आवाज काढलास ना तर हातच घालेन घशात. मुखात हात चाल ना, म्हणून मी त्याच्यासमोर तुला काहीच बोलू शकत नाही. याचा अर्थ मी तुला क्षमा केली आणि या घरची सून म्हणून मी तुझा स्वीकार केला असा होत नाही. जा सकू, बघ रमाईचं काय काम आहे ते बघ. बघ कशी थिजून गेलीये, जणू काही जमिनीला चिटकूनच गेलीये. सखू, अगं जा ना. अगं ये ना बाळा, ये. माझी लाडाची ग सोनती. सकू फक्त दिगूचीच नाही, माझीही आवडतीये. तुझे खूप लाड करावेसे वाटतायत ग. माझे लाड म्हणजे काहीतरी भयंकर शिक्षा असणार, पण आऊंना कसं सांगणार? त्यांना वाटतंय. ये बाळा, ये ग. ये बाळा, ये. चल, शाण माझं बाळ, ये. लाशरम गुंडाळून खुंटीवर टांगलीस का ग? हा, एवढं काय बोलायचं असतं ग तुला दिगू बरोबर? नाहीतर काय, बघावं तेव्हा दिगूच्याच खोलीत असते. चुगल्या करत असेल आपल्या, कान भरत असेल दिगूचे. नाही हो सासूबाई, एवढं काय काम असतं मग? सतत काय नवऱ्याच्या खोलीत जात असतेस? अगं सारखं सारखं नवऱ्याच्या खोलीत जाणं शोभतं का तुला? घरात वडील मंडळी आहेत, काही भान आहे की नाही त्याचं? फाजीलपणा करतेस, रीतभात गुंडाळून ठेवलीयस. ग उघडपणे चार चौघात नवऱ्याशी बोलणं हा सुद्धा असभ्यपणाच मानतात. आणि ही तर सरळ ठाण मांडून बसते त्याच्या खोलीत. अहो सासूबाई, गप्पा बस. आजपासून हे बेशिस्त निर्लज्ज वागणं मला चालणार नाही. कडक शिक्षा होईल. मी चुकले सासूबाई, पुन्हा असं कधीच नाही वागणार. मध्ये मध्ये बोलू नकोस. मी काय सांगते ना ते नीट ऐक. आजपासून मला विचारल्याशिवाय दिगूच्या खोलीत पाऊल सुद्धा टाकायचं नाही. पाऊल सुद्धा टाकायचं नाही. यापुढे मी आऊच्या खोलीत पाऊल सुद्धा नाही टाकणार. पण आपलं चुकलंय हे तुझ्या लक्षात कसं राहील? सांग बघू, कसं राहील? हे असे कोकरासारखे डोळे करून माझ्याकडे बघू नकोस. काहीतरी शिक्षा केल्याशिवाय मनावर कोरलं कसं जाईल? आपलं काहीतरी चुकलंय काय? चल मग ये, ठसून घे मनावर. ये म्हणे. चल चल. हो बाहेर चल. चल ना, चल चल ये. सासूबाई, सासूबाई, आज रात्री इथेच अंगणात झोपायचं. सासूबाई माझं चुकलं. इथून पुढे तुम्हाला न विचारता आऊच्या खोलीत कधीच जाणार नाही.
हे घे तुझं अंथरूण. सासूबाई मला दुसरी कुठलीही शिक्षा द्या हो. पण ही नको. आता रडून काहीही उपयोग होणार नाही. तुझ्या अशा या निगरगट्ट वागण्याने तू माझ्या काळजाचा दगड झालाय. यमुने चल गात. आणि हा अपरात्री असं रडत भेकत दार ठोठावायचं नाही. मला आत घ्या म्हणून उगाच गळा काढायचा नाही. दिगूलाही हाक मारायची नाही. शिक्षा कशासाठी झाली आहे लक्षात आहे ना? अहो हा शब्द तोंडातनं बाहेर पडता कामा नये. चल ग. सासूबाई आहो. प्रश्न विचारू नका. जे पाहिलं ते खरं आहे आणि योग्य आहे. सखूला शिक्षा म्हणून आज रात्री अंगणात झोपावं लागणार आहे. तिला शिक्षा दिली. अगो भाई पण परंतु काही नाही. जे सांगते ना ते नीट ऐका. सांगा काही विशेष सूचना असतील. आणि त्याचं अत्यंत काटेकोर पालन अपेक्षित आहे. आज रात्री सखू घरात येण्यासाठी आरडा ओरडा करू शकते. दारावर धडका मारू शकते. काय बिबटे येणार आहे की काय रानातून? नाही रान जवळ आहे ना म्हणून म्हटलं. बिबट्या बघायची खूप हौस आहे का? बिबट्या येऊ दे नाहीतर कुणी येऊ दे, काहीही हो, सखूने रडून भेकून काही म्हटलं तरी कुणीही दार उघडायचं नाही. आणि जो कोणी दार उघडण्याची चूक करेल त्याला रात्रभर घराबाहेर राहावं लागेल. लक्षात ठेवा. बाबाजींचाच आदेश आहे तसा. अर्थ कळतोय ना? हो, नाही आम्ही दोघे दार उघडायला जाणार नाही, पण आपले दिगुशेट ऐकणार आहेत ना. नाही म्हणजे बायकोच्या प्रेमात व्याकुळ होऊन तो आधीच दार उघडायला गेला तर मग काय करायचं? मला कळत नाही का भाऊजी? का मी माझी अक्कल गहाण टाकली आहे? दिघूचं काय करायचं ना ते मी बघेन. तुम्ही तुमच्या दिवट्याकडे विनूकडे बघा. त्याला फार पुळका आहे ना सखू वहिनीचा. तोच धावत जाऊन दार उघडायचा. कुठे कुठे आहे कुठे तो? अहो त्याला नका ना बोलू, बिचारा झोपलाय हो. झोपेचं काही सांगू नका जाऊबाई. सखूची हाक आली ना का तो धावत जाऊन दार उघडेल. नाही त्यापेक्षा ना तुम्ही बांधूनच ठेवा तुमच्या त्या बिचाऱ्याला. काहीही झालं तरी विनू खोलीतनं बाहेर येता कामा नये. जा आता. हा चल. यमुने इकडे. अपरात्री असं रडत भेकत दार ठोठावायचं नाही.
मला आत घ्या म्हणून उगाच गळा काढायचा नाही. दिगूलाही हाक मारायची नाही. अहो जरा हळू बांधा हो. अहो हळू हो. त्या सखूबाई माझ्या सोन्यासारख्या लेकराला उगाच त्रास. हो कासतील हो त्याचे हात पाय. अगं हा त्रास परवडला. ह्याने हा सखूच्या मदतीला धावून गेला ना तर ती महामाया याचं भरीत करेल आणि ते नको आहे. अहो, पण मी काय म्हणते त्या सखूला त्यांनी बाहेर का ठेवलं असेल? अगं ते बाबाजींनी की सांगितलंय असं त्या म्हणाल्यात ना. मग आता काय काव आहे ते कळेलच आपल्याला. हा आज्ञेप्रमाणे सगळं केलंय खरं, पण बाबाजी नक्की काय घडवणार आहे काहीच कल्पना नाहीये. उत्सुकता पण लागली आणि हुरहुर पण लागली. रमाई काय ग, बाकी तुला काहीच सांगितलं नाहीये का बाबाजींनी? मला उगीच धडधड होतंय. काय होणार आहे नक्की? अगं मला एवढंच ठाऊक आहे की बाबाजींनी सकूला आज रात्री बाहेर म्हणजे अंगणात ठेवायला सांगितले बस. नाही ग, तू काका काकूला सांगितलंस की सखू आरडाओरडा करेल, मदतीसाठी हाका मारेल, पण काही झालं तरी दार उघडायचं नाही. याचा अर्थ मला वाटलं की तुला काहीतरी माहितीये. आज रात्री काहीतरी भयंकर घडणार आहे याचा तुला अंदाज आहे. यमुने मी तुझ्यापासून कशाला काय लपवेन? मला खरंच काही माहिती नाहीये, पण आपण
काहीतरी तर्क बांधू शकतो ना. त्या बाबाजीने सकूला बाहेर ठेवायला सांगितले, याचा अर्थ सकूच्या जीवावर काहीतरी संकट येणारच ना. की तिला थंडी वाजावी म्हणून बाबाजीने तिला बाहेर ठेवायला सांगितले. तू शंभू बाळाला घे आणि जा झोपायला जा. रमाई, आजची रात्र भयानक वाटते. मी नाही बाई एकटी झोपणार त्या खोलीत. मी इथेच झोपते. तुला पण सोबत, मला पण सोबत. बरं ठीक आहे, झोप इथेच झोप. बघू काय होतंय. नरबशू तो माझ्यावरच नाही, घरातल्या सगळ्यांवर हल्ला करे. त्याच्या तावडीतून सुटायला हवं. पण कसं?